नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन 7th स्टँडर्ड. तुमचं 7व्या वर्गामध्ये खूप खूप स्वागत. आपण ह्या 7व्या वर्गाच्या पेजचं हे फ्रंट पेज पाहत आहोत. हे आपल्या 7व्या वर्गाचं फ्रंट पेज आहे आणि हे आपल्या 7th स्टँडर्डच्या बुकचं बॅक पेज आहे. तर फ्रंट आणि बॅक पेजवरून आपल्याला लक्षात येते की यावर्षी आपल्याला नेमकं काय काय भाग शिकायचा आहे. आपल्याला यावर्षी वर्तुळाच्या बाबतीतले काही भाग शिकायचे आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन शिकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बॉक्सला कलर देणे, त्याच्यामध्ये घनफळ पृष्ठफळ काढणे, ह्या भाग बी आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या आहेत. ओके, तर आपण या पुस्तकाचं पेज ओपन करू. पुस्तकाचं पेज ओपन केल्यानंतर आपण त्याची इंडेक्स पाहूया. इंडेक्स म्हणजे नेमकं यावर्षी आपल्याला थोडंसं काय काय शिकायचं याचा थोडासा फर्स्ट टर्मचा आढावा घेऊ. आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शिकायचे आहेत. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमधला काही भाग जो आहे तो आपण अगोदर शिकलेला आहे. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स म्हणजे आपला भूमितीच्या रचना. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स म्हणजे इंटिजर्सच्या म्हणजे आपण ॲडिशन सबट्रॅक्शन मागच्या वर्षी बघितलेले, यावर्षी आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन बघायचं. एल शेप आणि एच शेप म्हणजे लसाई मसाई बघायचा आहे. अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल, टाइप्स ऑफ अँगल, देर आर 7 टाइप्स ऑफ अँगल म्हणजे अँगलचे प्रकार, कोणाचे प्रकार 7 आपण मागच्या वर्षी बघितलेले आहेत. यावर्षी आपल्याला अँगल्स आणि पेअर्स ऑफ अँगल म्हणजे कोणाच्या जोड्या याच्याबद्दलचा विचार आपल्याला करायचा आहे. ऑपरेशन ऑन इंटिजर्स झालेला आहे भाग. तर आता इथं ऑपरेशन ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर म्हणजे काय आणि रॅशनल नंबर्सच्या वरच्या ज्या काही क्रिया आहेत आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, ह्या क्रिया आपल्याला यावर्षी बघायच्या आहेत. इंडायसेस बघायचे आहेत म्हणजे घातांक बघायचा आहे. आपल्याला नवीन कन्सेप्ट शिकायचा आहे. त्याच्यानंतर फक्त ओनली बार ग्राफ आपण बघितलेला आहे, स्तंभालेख बघितलेला आहे. यावर्षी आपल्याला जॉईंट बार ग्राफ बघायचा आहे. त्याच्यानंतर अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन देम म्हणजे आपल्या बैजिक पदावल्या आणि त्याच्यावरच्या क्रिया ज्या आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, ह्या क्रिया आपल्याला या वर्षीच्या फर्स्ट टर्ममध्ये बघायच्या आहेत. तर तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आपण लगेच स्टार्ट करू आपला फर्स्ट चॅप्टर जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. तर जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स म्हणजे आपला भूमितीच्या रचना. भूमितीच्या रचनामध्ये तुम्हाला इथं मी फिगर काढून ठेवलेली आहे. फिगर मुद्दाम याच्याकरता काढून ठेवली आहे की आपल्याला काही थोडासा वेळ कमी लागावा. अँगल बायसेक्टर. अँगल म्हणजे कोण, बायसेक्टर म्हणजे दुभाजक. अँगल बायसेक्टर म्हणजे आपण अँगल काढायचा. अँगल काढल्याच्या नंतर दिलेल्या मापाचा कोन काढणे किंवा काही आपल्याला मापही नसेल किती मापाचा कोन काढा आणि त्या कोणाला दुभागा, अशा प्रकारचा प्रश्न पडला. किंवा एक 50 डिग्रीचा एक अँगल काढा आणि त्याला बायसेक्ट करा म्हणजे दुभागा, असा प्रश्न आला तर जे काही मापाचा कोन असेल जो दिलेला असेल द गिवन अँगल आपण ड्रॉ करा. ड्रॉ केल्याच्या नंतर त्याला आपण बायसेक्ट करण्याची क्रिया बघूया. प्रोसेस हाऊ टू बायसेक्ट गिव्हन अँगल. बायसेक्ट करत असताना अँगल अगोदर अँगलचं नाव कसं द्यायचं हे लक्षात घ्या. आपल्याला जे काही अँगल सांगितलेला आहे तर अँगलचा जो काही मध्यबिंदू असेल, समजा आपल्याला अँगल सांगितला की PQR काढा, तर याचा मध्यबिंदू जो आहे तो Q आहे. Q असल्यामुळं आपण आपला जो काही अँगल काढू त्या अँगलच्या शिरोबिंदूला म्हणजे व्हर्टेक्सला आपण Q हे नाव द्यायचं. P हा बिंदू इथे ठेवा की इथे ठेवा, देयर इज नो मॅटर. तर आपल्याला त्याच्याबद्दल काय नाही. तर PQR हा कोन काढलेला आहे. PQR ह्या कोनाचा मधला जो भाग येतो तो इंटिरियर सेक्शन म्हणजे इंटिरियर म्हणजे अंतर्भाग आणि त्याच्या बाहेरचा भाग म्हणजे ह्या काही ज्या काही भुजा आहेत QP आणि QR, ह्या दोन भुजा आहेत. ह्या दोन्हीच्या भुजांचा जो काही म्हणजे बाहेरचा भाग असेल तो बाहेरचा भाग म्हणजे एक्सटेरियर सेक्शन आणि हा जो भाग आहे तो सगळा हा इंटिरियर सेक्शन. तर बायसेक्ट करत असताना एक लक्षात घ्यायचं की बायसेक्ट करताना आपल्या दोन्हीही आर्मवर विशिष्ट अंतर घ्या आपल्या कंपासमध्ये आणि दोन्हीही आर्मवर मी इथे एक आर्क काढलेली आहे. ओके, हे अशा आर्क काढा. आर्क काढल्याच्या नंतर मग आपला जिथं आपण आर्क काढले आहे त्या आर्कवर आपला कंपासचा बिंदू ठेवा म्हणजे कंपासचा लोखंडी पॉईंट ठेवा. पॉईंट ठेवल्याच्या नंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं अंतर घ्यायचं तेवढ्या अंतरात बदल जर करायचा असेल तर तो बदल करायचा आणि बदल करून एक आर्क काढायची. त्या आर्कला छेदेल अशी आर्क दुसऱ्या आपला जी काही आर्क आहे दुसऱ्या भुजावर काढलेली आर्क, त्या आर्कहून आपण त्या आर्कला इंटरसेक्ट करायचं. केल्याच्या नंतर इंटरसेक्शन पॉईंट जो काही असेल त्या इंटरसेक्शन पॉईंटला मार्क करून मग त्याच्यातून जाणारी एक रे काढायचा. आपल्या व्हर्टेक्समधून निघणारा आणि त्या पॉईंटमधून जाणारा काय करायचा तर रे काढायचा. अशा पद्धतीनं आपल्याला हा QA हा जो आहे हा रे QA इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PQR आणि आपण म्हणू शकतो की आपल्या PQR हा अँगल
PQA आणि AQR या दोन समान अँगलमध्ये दुभागलेला आहे, म्हणजे विभाजित झालेला आहे. Angle PQR is bisect into two angles. That angles are angle PQA and angle AQR. AQR आणि PQA ह्या दोन अँगलमध्ये याचं विभाजन झालेलं आहे. अँड रे QA हा जो रे आहे, हा रे हा PQR चा काय आहे तर दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे. म्हणजे आपण रे QA इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PQR असं आपण म्हणू शकतो. देन वी आर गोइंग टू सी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट, म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. इथं दुभाजक हा म्हणजे बायसेक्टर याचा कन्सेप्ट लक्षात घ्या. इथं आपण अँगल बायसेक्टर काढला, आता आपण रेषाखंडाचा दुभाजक काढत आहोत. रेषाखंडाचा दुभाजक काढत असताना दिलेल्या लांबीचा रेषाखंड काढा किंवा एक रेषाखंड काढा. रेषाखंड काढल्याच्या नंतर आपण मागच्या वर्षी आपण परपेंडिक्युलर लाईन काढायला शिकलो होतो. एक तर दिलेल्या पॉईंटवरून, रेषावर दिलेल्या पॉईंटमधून परपेंडिक्युलर लाईन आपलं परपेंडिक्युलर लाईन काढणे आणि रेषेबाहेरील बिंदूतून परपेंडिक्युलर लाईन काढणे, म्हणजे रेषेवरील बिंदूतून लंब काढणे आणि रेषेबाहेरील बिंदूतून लंब काढणे या दोन गोष्टी शिकलेल्या आहेत. यावर्षी आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर शिकायचं आहे. खूप सोपं आहे. दिलेल्या लांबीचा रेषाखंड काढा. कंपासमध्ये आपल्या अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घ्या. अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घेतल्याच्या नंतर मग आपला जो काही रेषाखंड काढलेला आहे, रेषाखंड AB समजा आपण काढला आणि रेषाखंड AB काढल्याच्या नंतर मग आपण आपलं जे काही कंपासमध्ये आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतले त्या AB रेषाखंडाच्या अप्पर सेक्शनमध्ये आणि लोअर सेक्शनमध्ये म्हणजे वरच्या भागात आणि खालच्या भागात एक आर्क काढायची. हीच क्रिया दुसऱ्या बिंदूवर, आपला जो काही रेषाखंडाचा दुसरा बिंदू आहे दुसऱ्या बिंदूवर ठेवायचं. दुसऱ्या बिंदूवर ठेवून आपण हीच क्रिया पुन्हा करायची. अशी क्रिया करा की ते आपले आर्क काय झाले पाहिजे तर इंटरसेक्ट झाले पाहिजेत. आणि मग आर्क एकदा का इंटरसेक्ट झाले की त्या आर्कच्या इंटरसेक्शन पॉईंट जे आहेत म्हणजे छेदनबिंदू जे आहेत ते छेदनबिंदू निश्चित करायचे आणि त्या छेदनबिंदूतून जाणारी दुसरी एक काय काढायची तर लंब रेषा काढायची. वरच्याच सेक्शनमध्ये तुम्ही जर केलं तर ते होणार नाही, फक्त बायसेक्ट होईल पण परपेंडिक्युलर निघणार नाही. म्हणून अप्पर सेक्शन आणि लोअर सेक्शन म्हणजे वरच्या भागात आणि खालच्या भागात पण आपल्याला आर्क म्हणजे कंस काढणं अत्यावश्यक आहे. तुम्ही वरच्याच भागात काढला तर तो फक्त बायसेक्ट होईल पण परपेंडिक्युलर बायसेक्ट होणार नाही. म्हणजे आपल्याला लंब दुभाजक काढायचा असेल तर आपल्याला ह्या क्रिया केल्याच पाहिजेत. म्हणजे वरच्या आणि खालच्या भागात मग म्हणजे तिथं काय मिळेल आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट मिळतील आणि मग तो इंटरसेक्शन पॉईंटवरून आपण जेव्हा आणखीन एक रेषा काढू ती रेषा आपल्या मूळ रेषेची लंब दुभाजक असेल. इथं आपण म्हणू शकतो की आपली ही जी रेषा आहे, कोणती रेषा, याच्यामध्ये सेगमेंट लाईन, याच्यामध्ये लाईन म्हणू आपण. segment AB is divided into two equal parts. Segment AB is equal to segment AM plus MB. Segment AB is equal to segment AM plus segment MB, and segment AM is equal to length of segment AM is equal to length of segment MB. Okay, length of AM is equal to length of MB किंवा length of segment AM is equal to length of segment MB असं आपल्याला म्हणता येईल. ओके, length of AM is equal to length of MB. ओके, तर अशा पद्धतीनं आपला लंब दुभाजक जो आहे तो काढलेला आहे आणि आपल्याला आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो की लाईन CD is the perpendicular bisector of segment AB, and M is the which point? M is the midpoint. M is midpoint of सेगमेंट AB. म्हणजे M हा काय आहे तर तो M हा काय आहे, M हा आपल्या रेषाखंड AB चा मध्यबिंदू आहे. ओके, समजला? चला ठीक आहे. तर बाळांनो, आपण अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर बघितल्याच्या नंतर आपण याच्या अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरची एक प्रॉपर्टी म्हणजे आपण कोन दुभाजकाचा गुणधर्म आणि आपल्या लंब दुभाजकाचा गुणधर्म पाहणार आहोत.
गुणधर्म पाहण्यासाठी आपल्याला एक ड्रॉ एनी ट्रायंगल, कोणताही एक त्रिकोण काढा. त्रिकोण काढल्याच्या नंतर त्रिकोणाच्या तीनही कोणाचे दुभाजक काढा. या ठिकाणी मी प्रोसिजर वापरून त्रिकोणाच्या कोणाच्या म्हणजे एका कोणासाठी आपण जी कृती वापरतो, विच प्रोसिजर वी यूज टू बायसेक्ट वन अँगल, दॅट प्रोसिजर शुड बी यूज्ड फॉर रिमेनिंग टू अँगल्स. ओके, आपण जी कृती एका कोणाच्या दुभाजकासाठी वापरतो तीच कृती वापरून दोन्ही कोन म्हणजे त्रिकोणाचे एकूण तीनही कोन तुम्हाला दुभागायचे आहेत. तीनही कोन दुभागल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की ऑल थ्री अँगल बायसेक्टर्स आर कॉन्क्रुएंट टू ईच अदर. म्हणजे त्रिकोणाच्या तीनही म्हणजे कोणाच्या तीनही दुभाजकाचा संपात बिंदू हा काय आहे तर एकच आहे. म्हणजे त्रिकोणाचे कोन दुभाजक हे कॉन्करंट असतात म्हणजे एक संपाती असतात. ओके, मग तिथून मी काय केलं तर तिथून मी एक आपला लंब काढला म्हणजे लंबांतर घेतलं थोडक्यात आपण. तर जे काही लंबांतर घेतलं ते लंबांतर जे आहे ते या पद्धतीने घेतलं. लंबांतर म्हणजे त्याच्यावर 90 डिग्रीचा अँगल झाला पाहिजे हे लक्षात घ्या. ओके, लंबांतर 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 घेतलं. लंबांतर घेतल्याच्या नंतर आपलं हे जे काही लंबांतर घेतलेलं आहे ते लंबांतर तीनही भुजांवरचं लंबांतर जे आहे ते इक्वल आहे. तीनही भुजांवरलं लंबांतर कसं आहे इतकं पहा. ओके, आणि इथेही पहा. ओके, म्हणजे त्रिकोणाच्या हा जो आहे हा पॉईंट जो आहे हा पॉईंट ह्याला आपण आय नाव देऊया. ओके, अँगलचा दुभाजक काढले आणि अँगलचे दुभाजक काढून त्याच्या भुजापर्यंतचं अंतर जे आहे ते भुजापर्यंतचं अंतर सारखं आहे. आणि मग तेवढं अंतर आपल्या कंपासमध्ये घेऊन काय करत आहे पहा, मी तेवढं अंतर आपल्या कंपासमध्ये घेऊन मी एक वर्तुळ काढत आहे. ओके, आता ते वर्तुळ कसं निघत आहे ते पहा. ओके, तीनही भुजांना तिन्ही स्पर्श करत आहे आणि हे वर्तुळ मी काढत आहे. ओके, वर्तुळ काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपलं हे जे वर्तुळ आहे सर्कल आहे हे सर्कल आपलं म्हणजे आपल्या तीनही भुजांना स्पर्श करते. तिन्ही भुजांना स्पर्श करत असल्यामुळे ह्याला आपण इथं आय हे नाव दिले. तर ऑल थ्री बायसेक्टर्स पास थ्रू द सेम पॉइंट means that is all three bisectors are congruent to each other. all three आपली ही जी प्रॉपर्टी काय आहे all three bisectors. बरोबर, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण हे जे काही अँगल बायसेक्टर म्हणजे कोणाचे दुभाजक जे काढलेले आहे त्या कोणाच्या दुभाजकांना आपण आय हे नाव दिलेलं आहे आणि आय हा आपल्या ह्या कोन दुभाजकांचा म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे म्हणजे संपात बिंदू आहे, त्याला आपण आय हे नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल बघणार आहोत. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना आपण जी कृती प्रोसिजर इज यूज्ड फॉर डिव्हायडिंग ऑर बायसेक्टिंग अ लाईन सेगमेंट ही जी कृती केलेली आहे तीच कृती वापरून आपल्याला त्रिकोणाच्या तीनही भुजांचे काय काढायचे तर लंब दुभाजक काढायचे. एक भुजा घ्यायची, एक भुजा घेऊन एका भुजेसाठी जी कृती वापरतो अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घ्या, अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घेऊन ह्या एवढ्या लाईन सेगमेंटला गृहीत धरून त्याच्या अपर सेक्शन आणि लोअर सेक्शन म्हणजे वरच्या भागात आणि खालच्या भागात चाप मारा. नंतर मग दुसऱ्या पॉईंटवर ठेवा, दुसऱ्या पॉईंटवर ठेवून त्याच्या अपर सेक्शन लोअर सेक्शनला आपण चाप मारा. मग त्याच्यानंतर आपण ही एक लाईन ड्रॉ करा. ती आपली काय असेल तर ती आपल्या ह्या वाय झेडची काय असेल तर परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. त्याच्यानंतर तीच कृती आपण ह्या एक्स वाय याच्यासाठी म्हणजे या भुजेसाठी करा. अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घ्या आणि अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घेऊन आपण त्याच्या वरच्या आणि खालच्या भागात चाप मारून मग त्याचा पण आपण काय करला हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आणि ही कृती तिसऱ्या बाजूसाठीच म्हणजेच एक्स झेड या भुजेसाठी केलेली आहे. एक्स झेड या भुजेसाठी पण हीच कृती, एक्स झेड भुजेसाठी पण हीच कृती अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घेऊन आपण चाप मारलेले आहेत. ओके, आणि कंस काढून आपण ह्या भुजेला आपण दुभागलेला आहे. अशा रीतीनं आपल्या ह्या तीनही भुजा ज्या आहेत त्या तीनही भुजा आपण दुभागलेल्या आहेत.
लक्षात घ्या की तीनही त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर आले. आता परपेंडिक्युलर बायसेक्टरचं प्रॉपर्टी म्हणजे वैशिष्ट्य काय आहे, तर परपेंडिक्युलर बायसेक्टरचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामधले जे काही आपल्या परपेंडिक्युलर इन इच ट्रँगल म्हणजे कोणत्याही ट्रँगलमध्ये एक नोंद घ्यायची गोष्ट अशी आहे की आपल्या ज्या काही आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर जे काढलेले ते परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आहे म्हणजे संपात बिंदू आहे तो कसा असतो, हा म्हणजे एक संपाती असतात. परपेंडिक्युलर बायसेक्टर हे थोडक्यात काय तर एक संपाती असतात. इन इच ट्रँगल ह्याची प्रॉपर्टी अशी आहे की इन इच ट्रँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर परपेंडिक्युलरसाठी परपेंडिक्युलर जो शब्द आहे, परपेंडिक्युलर हा जो शब्द आहे ह्या शब्दासाठी मी असा उलटा टी आणि ER लिहिलं तर त्याचा अर्थ हा परपेंडिक्युलर असा वाचायचा. ओके. इन इच ट्रँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स आर कॉन्करंट. म्हणजे आपले हे जे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, लंबदुभाजक असतात, बाजूचे लंबदुभाजक हे एक संपाती असतात. आणि ह्याच संपात बिंदूला आपण नाव काय दिलेलं आहे तर नाव त्याला तो असतो आपला म्हणजे सी हे नाव दिलेलं आहे. ओके. याला आपण आय नाव दिलं होतं, याला आपण सी नाव. आय नाव अँगलचा बायसेक्टर आपण काढला अँगलचा बायसेक्टर काढला. अँगलचे बायसेक्टर सुद्धा एक संपाती आहेत आणि आपल्या बाजूंचे लंबदुभाजक जे आहेत ते सुद्धा एक संपाती आहेत. आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, प्रॉपर्टी जी आहे तर याच्यामधून आपला जो काही पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आला म्हणजे जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आला असेल त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्स पासून आपल्या त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदूपर्यंतचं अंतर जे आहे, प्रत्येक शिरोबिंदूपर्यंतचं अंतर हे समान असणार आहे. ओके. सगळ्यांचं अंतर कसं असणार आहे तर समान असणार आहे. लक्षात आलं का पहा. म्हणजे मग हे शिरोबिंदूचं अंतर म्हणजे व्हर्टायसिसचं डिस्टन्स हे सारखं असल्यामुळं आपल्याला काय करता येतं तर याच्यापासून आपल्याला याचं हे समान. तर मी एक या ठिकाणी तिथं जसं मी सर्कल काढलं, अंतर्वर्तुळ काढलं, तसं या ठिकाणी मी हे जे वर्तुळ काढत आहे हे काय निघालं आपलं ह्याचं या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा जो काही संपात बिंदू आहे त्या संपात बिंदूपासून शिरोबिंदूपर्यंतचं अंतर घेतलं आणि मी परिवर्तुळ काढलं. ओके. सर्कमसेंटर झालं हे त्याचं. आणि ह्याच हा जो आहे आपण जे अँगल बायसेक्टर काढल्याच्यानंतर त्याचा जो काही पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळाला त्याचा आपण हे काय काढलं तर त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ निघालं. तुम्हाला इथं लघुकोन त्रिकोण काढलेला आहे, हा पण लघुकोन त्रिकोण आहे. लघुकोन त्रिकोणाचं हा आपण पॉईंट ऑफ म्हणजे अँगलचे हे काढले, दुभाजक काढले आणि तीनही दुभाजक हे त्याच्या त्रिकोणाच्या अंतर्भागात येतात. पण परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढत असताना जर लघुकोन काढला तर त्याचे तीनही म्हणजे त्याचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो असेल दुभाजकांचा तो त्रिकोणाच्या अंतर्भागात येईल. जर समजा काटकोन त्रिकोण असेल तर त्याचा जो काही पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो असेल तो येईल आपल्या कर्णावर येईल म्हणजे हायपोटेन्युसवर येईल. आणि जर समजा त्रिकोण जर विशालकोन त्रिकोण असेल तर विशालकोन त्रिकोणाचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे बाजूच्या लंबदुभाजकांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आहे तो आपल्या त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये येईल. तुम्ही स्वतः ह्याचे प्रॅक्टिकल करून पाहू शकता आणि पडताळा घेऊ शकता. आपण काय काय बघितलं पहा. आज आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमध्ये अँगलचे बायसेक्टर बघितले. अँगलचे बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक जेव्हा आपण काढतो तेव्हा कोनाचे दोन समान भाग होतात. त्याच्यानंतर आपण दिलेल्या लाईन सेगमेंटचा रेषाखंडाचा लंब दुभाजक म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यामुळं आपल्या ह्या AB रेषाखंडाचे दोन समान भाग होतात आणि हा लंब असतो. मग याच दोन गुणधर्म म्हणजे दोन कन्स्ट्रक्शनच्या आधारे आपण आपण काय काढले तर त्रिकोणाचे आपण अँगलचे बायसेक्टर काढलेले आहेत आणि त्रिकोणाच्या भुजांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेत. अँगलचे बायसेक्टर काढल्यानंतर अँगलचे बायसेक्टर एकाच बिंदूमध्ये छेदतात. दोनपेक्षा अधिक रेषा जर एकाच बिंदूत छेदत असतील तर त्या रेषांना एक संपाती रेषा असं म्हणतो. तसं या ठिकाणी आपण अँगल जे तीन जे आहेत म्हणजे दोनपेक्षा जास्त ते एकाच बिंदूमध्ये छेदतात म्हणून हे काय आहेत तर एक संपाती आहेत. आणि मग त्याला आपण आय हे नाव दिलेलं आहे. आय हे नाव आपलं हे आणि नाव दिलेलं आहे का दिले ते मी सांगणार आहे. तर ह्याचं जे निघालेलं आहे ते अंतर्वर्तुळ काढलं आपण. ओके. आणि आपण
म्हणजे ह्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्याच्या नंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण त्याचा जो काही पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्स हा याला नाव दिलं आपण सी आणि तिथून आपले जे CX जे आहे CX लेंथ ऑफ CX इज इक्वल टू लेंथ ऑफ CZ इज इक्वल टू लेंथ ऑफ CY किंवा YC म्हणजे इथून सगळे अंतर जे आहेत शिरोबिंदूपर्यंत अंतर हे सारखं आहे ही गोष्ट पण आपली लक्षात घ्या. याचा आपल्याला हा जो आहे हा पॉइंट इन सेंटर आहे याला काय म्हणायचं आपण इन सेंटर हा इन सेंटर आहे आणि हा सर्कम सेंटर आहे. ओके हा सर्कम सेंटर म्हणून ह्याला नाव दिलं C आणि हा इन सेंटर म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे I. आणि दोन्हीपैकी एक लक्षात ठेवा की जेव्हा अँगल मध्ये A हे अक्षर आहे अँगल म्हणजे A म्हणजे अ म्हणजे जेव्हा अँगल बायसेक्ट करतो तेव्हा आपण अंतर्वर्तुळ काढतो. ओके हा कन्सेप्ट लक्षात ठेवा म्हणजे अंतर्वर्तुळ परिवर्तुळ काढायला सांगितलं म्हणजे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.